कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात विक्रीसाठी आणलेले एमडी ड्रग्ज आणि हायड्रोपोनिक गांजा जप्त करत राजारामपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 2 संशयितांना अटक करण्यात आली असून 12,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अब्राहम जॉकी गोन्सिल वय 23 राहणार मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर आणि शाहिद इब्राहिम मोकाशी वय 21 राहणार रैनापूर तालुका गडहिंग्लज या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सतीश होडगर व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सायबर चौक परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी अब्राहम गोन्सिल यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 31.310 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा याची किंमत 3,13,100 रुपये तसेच 33.540 ग्रॅम एमडी ड्रग्ज मेफेड्रोन किंमत 3,35,400 रुपये असा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपी शाहिद मोकाशी याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 35.330 ग्रॅम एमडी ड्रग्ज मेफेड्रोन किंमत 3,53,300 रुपये तसेच मोबाईल हँडसेट व इतर साहित्य असा 2,45,200 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. या कारवाईत एकूण 68.87 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 31.310 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा असा 10,01,800 रुपयांचा अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल मिळून 12,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करत आहेत. तसेच आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश होडगर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर, सचिन पाटील, शाहू तळेकर आणि सुशांत तळप यांच्या पथकाने केली. माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर योगेश कुमार गुप्ता सर यांच्या वेळोवेळी आम्हाला आदेश असतात की आपल्या हद्दीमध्ये कुठल्या प्रकारच्या अंमली पदार्थाचं सेवन किंवा साठा असं कुठल्या प्रकारचं होत असेल तर त्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आमच्या DB पथकाचे ओसई चंदन यांना काल रोजी बातमी मिळाली की या ठिकाणी गांजा आणि त्याचप्रमाणे मेफेड्रोन MD हे अशा पद्धतीचा अंमली पदार्थ येणार आहे. त्याप्रमाणे आमच्या ओसई चंदन आणि त्यांच्या DB पथकाने सायबर चौकामध्ये त्यांच्या पथकासह आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी सदर जे इसम येणार होते त्या इसमांना थांबवलं. योग्य त्या पद्धतीने त्यांची झडती करून त्यांच्याकडे आम्ही झडतीमध्ये आम्हाला साधारणतः 3,13,000चा हायड्रोपोनिक गांजा आणि 3,35,000चा मेफेड्रॉन म्हणजेच MD अशा पद्धतीचं आणि बाकीची मोबाईल आणि मोटरसायकल असं मिळून सगळं टोटल 10 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे. याच्यामध्ये हायड्रोपोनिक गांजा हा जो गांजा आहे हा मातीत न तयार करता हा फक्त पाण्यामध्ये वाढवला जातो आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आणि पाण्याचा वापर केला जातो. वातानुकूलित एरियामध्ये किंवा खोलीमध्ये तो तयार केला जातो. अशा पद्धतीचा तो हायड्रोपोनिक गांजा मिळालेला आहे. सदर आरोपी जे 2 आहेत त्याच्यामध्ये अब्राहम गोन्सालेस आणि मोकासी शाहिद इब्राहिम मोकासी यांना या ठिकाणी अटक केलेली आहे. माननीय न्यायालयामध्ये हजर केलेले आहे. त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना देण्यात आलेली आहे. पुढील तपास माननीय योगेश कुमार गुप्ता सर, ॲडिशनल SP गिरीश कुमार बच्चू सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ओसई चंदन साहेब करत आहेत. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.